ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर आता आपल्यासोबत आहे। प्रभू सर, गेले 2 दिवस झाले मराठा आरक्षण संदर्भामध्ये चर्चा चालू आहे, मात्र निर्णय कुठले होत नाही आहे। विरोधी बाकांवर बसून तुम्ही प्रश्न सरकारला करताय, पण आरक्षण काय पद्धतीने देणार हे सरकार स्पष्ट करत नाही आहे। असं आहे की या सरकारमध्ये आमची भावना अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठच्याही समाजाचं आरक्षण कमी करू नये ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली आहे। आता असं आहे की सरकारमधलीच मंत्री हे ज्या पद्धतीने 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणं करतायत आणि समाजामध्ये अस्वस्थता आहे, अशा वेळेला सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सरकार नेमकं काय करणार आहे ते आता आम्हाला ऐकायचं आहे आणि म्हणून सरकारने एकदा सांगावं की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आणि 100% आरक्षण देण्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरती हात ठेवून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन सांगितलं की आरक्षण मी देणार, ते नेमकं कसं देणार एकदा त्यांनी सांगावं। ओबीसीच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं ही सगळ्यांचीच मागणी आहे, मात्र जरांगे पाटील हे असं म्हणतात की आम्हाला कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र हवं आहे आणि 24 तारीख ही अल्टिमेटम दिली आहे। 24 तारखेच्या आतमध्ये आरक्षण मिळेल का? मला असं वाटतं की हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये सातत्याने शांतता नांदते आणि शांततेने गुण्यागोविंदाने लोक या ठिकाणी राहतात, कायद्याचं पालन करतात, संविधानावरती विश्वास आहे। त्यामुळे संविधानाच्या अधिकारानुसार जे म्हणून ज्याचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे। शेवटचा प्रश्न की आपण काल असं विचारलं होतं की सरकार मराठ्यांना कशातून आरक्षण देणार आहे, त्यांचा गट कोणता असणार आहे, मात्र ह्याच्यावर स्पष्ट उत्तर देणं सरकारी पक्षाने टाळलेलं आहे। या संदर्भामध्ये काय माहिती? ते मला काय माहीत नाही, मी विचारलेलं आहे आणि मी सरकारकडून अपेक्षा करतो आहे की सरकार हे आरक्षण कसं देणार आहे, कसं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे। त्यामुळे सरकार काय बोलतं याच्याकडे आमच्या डोळे लागलेत।